तर राहुल गांधींसह आता खासदारांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। आपल्या सोबत याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शशिकांत शिंदे देखील आहेत। शशिकांतजी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सध्या सुरू आहे। जंतर मंतरवर रवाना होत होते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, मात्र तत्पूर्वीच त्यांनी ठिय्या दिला मोदींच्या निवासस्थानाबाहेर आणि आता धरपकड सुरू आहे सगळ्यांची। आपली पहिली प्रतिक्रिया असं आहे की लोकशाहीची क्रांती सुरू झालेली आहे हुकुमशाहीच्या विरोधामध्ये। आता हळूहळू याची व्याप्ती वाढेल। किती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, किती कुठल्या प्रकारची लोकशाही केली, तरी आता सगळेजणांनी आता युवकांनी केलेल्या या लढ्याला सर्वांनी उतरून तशा पद्धतीने आक्रमकतेने आता सगळ्या देशभरामध्ये अशा प्रकारचा हा विरोध झाला पाहिजे। मला राहुल गांधी आणि प्रियंका गांधीने जे या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, निश्चितपणाने या सर्व गोष्टीच्या माध्यमातून जनतेच्या पाठीमागे उभं राहण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि मला वाटतं की भविष्य काळामध्ये सुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करून आता लोकांनी सुद्धा तशा प्रकारची नोंद घेऊन आंदोलन करण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे। शशिकांतजी, ही सुरुवात आहे का आता विरोधकांच्या आंदोलनाची? याला व्यापक स्वरूप येत्या काळात मिळणार आहे का? तुमच्या बोलण्यावरनं तरी तसेच संकेत मिळत आहेत। नाही, मला वाटतं की तसं व्यापक स्वरूप देणं गरजेचं आहे। इंडिया आघाडीच्या लोकांनी त्वरितपणे बसून दिल्लीच्या प्रमुख नेत्यांनी बसून लगेच तशा प्रकारचे निर्णय घेऊन तो संदेश देशभरामध्ये दिला तर या आंदोलनाला अजून जोर निघेल, धार निघेल। आता बघितलं असेल आपण, आता किसान आंदोलन पण हरियाणा आणि पंजाब मधून निघालेले आहे। होय होय त्यामुळे ते होईल। नाही, मग शशिकांतजी, राज्यात पण काल ज्या प्रकारे आंदोलनं झाली ठिकठिकाणी आणि आता जंतर मंतरवर आणि दिल्लीमध्ये तर आंदोलनाचं म्हणजे लोण सुरूच होतं आणि आता कदाचित त्याचे पडसाद येत्या काळात महाराष्ट्रात सुद्धा उमटल्याचं दिसेल परत? महाराष्ट्रात काल झालं ना, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जमावबंदी कायदा लागू केलेला आहे। मुंबई आणि इतर सर्व शहरामध्ये जमावबंदी जाहीर केलेली आहे। याचा अर्थ सरकार घाबरलेलं आहे। लोकांनी आंदोलन करू नये, लोकांनी पुण्याला, मुंबईला, सगळ्या शहरांमध्ये आता बंदी घातलेली आहे। नाही, मग हा मुद्दा आता संसदेत सुद्धा आपल्या पक्षाचे खासदार म्हणजे सुप्रिया सुळे तर सातत्यानं त्याबद्दल बोलतायतच, पण खासदार इतर जे आहेत लोकसभेतले ते सुद्धा याबद्दल आवाज उठवतील संसदेमध्ये? होय, अशा प्रकारचा आवाज निश्चितपणे उठवतील। हळूहळू ही तीव्रता करत असताना जनतेच्या सहकार्यावर सगळ्यांनी एकत्र बसून हा लढा आता तीव्र करणं गरजेचं आहे। ठीक आहे शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।